हरि भाती उपाय हरि भाती उपाय हरि भाती उपाय करावे संताचे पाय Hare Ram
समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन श्री गुरुचे ते नमस्कार नमस्कार पाये पाया नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मागनागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत ज्यांना शांतीचे सागर म्हणतात पैठणीवासी श्री संत एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. हा अभंग संतपर प्रकरणातील असून या अभंगातून संत एकनाथ महाराज आपल्याला सांगतात की हरीला प्राप्त करण्यासाठी कोणकोणते उपाय कोणकोणते साधने आहेत. हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय
कुटातील भावाची बंधने संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही हरी प्राप्ती उपाय धरावे संतांचे पाय जर आपल्याला हरीला प्राप्त करण्यासाठी कोणाचे पाय धरावे लागतात तर संतांचे पाय धरावे तेने साधती साधने कुटातील भावाची बंधने हे एवढे साधने आहेत हरीला प्राप्त करण्यासाठी पण ते जर साधने आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला संसार रूपी बंधने काय तोडावं लागेल संता विना प्राप्ती नाही आपण हे सर्व करू पण हे संतांच्या शिवाय आपल्याला प्राप्त होत नाही अशी जर ग्वाही कोण असेल तर अशी वेद ग्वाही देतात कोण देतात वेद ग्वाही देतात एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ आपण जर संतांच्या जर शरण गेलो ना जो आपला मनोरथ आहे तो काय होते पूर्ण होते विठ्ठल संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडासा पर्याय द्यायचा म्हटला तो आपल्या माटरगाव नगरीमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह 5 वर्षापासून चालत आहे श्री हरिभक्त परायण विनायक महाराज सातव यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण श्रीराम कथाही श्रवण करत आहोत आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे ही माझ्या वाटेला आली आहे हे माझं परमभाग्य आई वडिलांची पुण्य तुमच्या सर्वांची साधू गुरुवरांचा हा जो कीर्तनाचा योग आहे हा योगायोग घडून आला कसं जेव्हा मी खामगावला कीर्तन केलं तेव्हा आमचे भोसले महाराज होते तिथे गायन करायला त्यांनीच मला हे तारीफ मिळवून दिली त्यांचे पण मी आभार मानतो आणि आमचे प्रकाश मामा विजू मामा अजू मामा यांचे पण मी खूप आभार मानतो हे माझे मामा आहे आणि माझे श्रीराम बाबा यांचे पण मी खूप धन्यवाद मानतो हा जो योगायोग आहे हा योगायोग आमच्या भोसले महाराज इकडून घडून आला आहे विठ्ठल सर्व गावकरी मंडळी गायक वादक तुम्ही सर्व श्रोते श्रीराम प्रभू जशी मला बुद्धी देतील तशी मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करेल श्रीराम जय राम जय जय राम 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 तर या विश्वामध्ये आदर्श चरित्र जर कुणाचं असेल तर श्री माझ्या रामचंद्र प्रभूचा माझ्या रामचंद्र प्रभूची कथा एका मंदिरातल्या देवदेवतेची कथा नाही हो दादा कीर्तन लक्ष देऊ नये का माझ्या रामचंद्र प्रभूची कथा माझ्या रामचंद्र प्रभूचं चरित्र म्हणजे एका मंदिरातल्या देवदेवतेची कथा नाही तर माझ्या रामचंद्र प्रभूचं चरित्र माझ्या रामचंद्र प्रभूची कथा म्हणजे प्रत्येक घराला मंदिर बनवण्याची ती कथा आहे विठ्ठल श्रीराम प्रभू आहे तुमच्या आणि माझ्यासाठी काय आराध्य दैवत आहे आपण राम या शब्दाचा जर विचार करायला गेलो तर तिथे कुठीच विलांटी नाही कुठीच सरळ उच्चार आहे राम 10मा स्कंदाच्या आधी 9मा स्कंद का आला बरं त्याचं काय विशेषता काय जेव्हापर्यंत तुम्ही माझ्या श्री राम प्रभूचा जो आचरणाचा जो चष्मा आहे तो परिधान करता नाही तेव्हापर्यंत तुम्हाला माझ्या श्री कृष्णाचं चरित्र कळणार नाही
रामायणात तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे बरं? आदर्श व्यक्तिमत्व देणार आहे. असं एकही व्यक्ती नाही, अशी एकही पात्र नाही की त्याच्यामधून आपल्याला आदर्श व्यक्तिमत्व देता येईल. सगळ्यांमधून आपल्याला आदर्श व्यक्तिमत्व घेता येते. सगळे म्हणत होते काही अशी होती, काही तशी होती, पण मी एक माफी मागून वाक्य बोलतो, माझ्या श्री राम प्रभूवर काही एवढं प्रेम म्हटलं कोणीच केलं नाही. जरी त्या विरोधात दिसत होती, जरी त्या विरोधात दिसत असली तरी ते श्रीराम प्रभूच्या सांगण्यावरून निघाले होते. एक दिवस काय झालं बरं? श्रीराम प्रभू विहिरीमध्ये उतरले. कुठे उतरले? विहिरीमध्ये उतरले. तेव्हा कैकेयी माता म्हणू लागली, ए रघुनंदना, ए रघुनंदना, विहिरीमध्ये का बरं उतरला आहे? विहिरीमध्ये का बरं उतरला आहे? तेव्हा श्रीराम प्रभू म्हणाले, आई माझी एक अट आहे, माझी एक काय आहे? कैकेयी माता म्हणू लागली, काय इच्छा आहे बरं? कोणती अट आहे? काय इच्छा आहे? कोणती अट आहे? श्रीराम प्रभू म्हणाले, जेव्हा तू माझ्या वडिलांना म्हणजे दशरथ राजाला मदत केली होती, काय केली होती? मदत केली होती, तेव्हा त्यांनी तुला काय सांगितलं होतं बरं? जेव्हा लागलं तेव्हा मला तू 2 वर मागून घेशील. मग 2 वर असेही मग एका वराने मला वनवास माग आणि दुसऱ्या वराने भरताला राजला देणार. कौशल्याचं पण इतकं प्रेम होतं तेवढं कैकेयीचं होतं. कैकेयी मातेच्या डोळ्यातून काय अश्रूच्या धारा निघाल्या. कैकेयी माता म्हणू लागली, रघुनंदना, तू माझे प्राण मान, माझे डोळे मान, पण तू माझ्यापासून लांब केलेलं हे मला काही आवडणार नाही. पण मग श्रीराम प्रभू म्हणाले, तू जर हे सर्व केलं नाही तर माझ्या शबरीचा उद्धार होणार नाही. मला माझ्या हनुमंतरायाची भेट होणार नाही, माझ्या अहिल्याचा उद्धार होणार नाही, त्या राक्षसाचा उद्धार होणार नाही. पण जाऊ दे, तू जर हे सर्व केलं तर तुला सगळं जग बोलेल, तुझं नाव या जगामध्ये कोणीच ठेवणार नाही. मेरे रोने से तुमको जो आए हंसी, मेरे रोने से तुमको जो आए हंसी, मैं रो रो के तुमको हंसाया करूं, मैं रो रो के तुमको हंसाया करूं. जर माझ्या रडल्याने, इथं लक्ष देणे का, जर माझ्या रडल्याने तुला जर आनंद होत असेल तर मी ते काम काय आहे अवश्य करेन. मी ते काम काय अवश्य करेन. मग हे लोक जीवनामध्ये एवढे वाईट वागले ना की यांचं नाव कोणी ठेवत नाही. एवढा महिला मंडळ बसलेला याच्यामधलं कोणाचं नाव कैकेयी आहे का? नावानं नसेल पण कामानं असू शकते. एवढा पुरुष मंडळी बसलेला, कोणी कोणाचं नाव रावण दुर्योधन आहे का?